लक्षात ठेवा दी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला मी परत सांगतो मित्रांनो, रेडियस आणि एज लेंथ तिन्ही युनिट सेलचे पार्ट टच करा. सिंपल क्यूबिक साठी r इज इक्वल टू a/2, बॉडी सेंटर साठी r इज इक्वल टू √3/4a आणि फेस सेंटर साठी तुमच्या समोर आहे. चलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या आपल्या व्हिडिओ सिरीज मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपला जो पहिला टॉपिक आहे सॉलिड स्टेट, त्याच्यावरती आपल्या बोर्ड किंवा सीईटी मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतात, म्हणजेच नेमक्या कोणत्या पॉइंट्सवर क्वेश्चन आलेले आहेत. आता पहा, जोपर्यंत आपण PYQs टेस्ट करणार नाहीत, पाहणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की पुढे काय येणार आहे. म्हणून आपल्याकडे मागच्या 3-4 वर्षाचा डेटा अवश्य असला पाहिजे त्या टॉपिकचा, आणि त्यामुळेच मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या सिरीजमध्ये आपण असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेतोय जे की मागच्या बोर्ड आणि सीईटी एक्झामला आलेले आहेत. सो कंटिन्यू करूयात आपला पहिला टॉपिक सॉलिड स्टेट. चलो पहा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन येतात हे तुम्हाला पाहिजे असेल तर ऑलरेडी आपला एक व्हिडिओ या टॉपिकचा अपलोड झालेला आहे. अजूनही पाहिला नसेल तर अवश्य तो व्हिडिओ पहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण हे व्हिडिओज तुम्हाला खूप खूप हेल्पफुल ठरणार आहेत. खरं सांगू का, माइलस्टोन ठरणार आहेत. चला, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आपला सॉलिड स्टेटचा, तो म्हणजे ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात तो आहे मित्रांनो डेन्सिटीचा फॉर्म्युला. काय आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला? रो इज इक्वल टू n इंटू m डिवायडेड बाय a क्यूब इंटू na. पहा, आत्ताचा जो क्वेश्चन आहे आपला तो पण सॉलिड स्टेट मधल्या एका फॉर्म्युल्यावरतीच अवलंबून आहे. दुसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला कुठला आहे? पहा, कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ FCC युनिट सेल म्हणते. FCC युनिट सेल साठी आपल्याला एज लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. सो FCC मध्ये रेडियस तुम्हाला दिलेले आहे ऑलरेडी. रेडियसचे रिलेशनशिप 3 आहेत. जर तुम्ही सिंपल क्यूबिक साठी म्हटलात तर रेडियसचं रिलेशनशिप आहे a/2. बॉडी सेंटर्ड साठी जर तुम्ही रिलेशनशिप म्हटलात तर ते आहे √3/4a, आणि फेस सेंटर साठी जर तुम्ही रिलेशनशिप म्हणलात तर r इज इक्वल टू a/2√2. सो याच्यावरती पण फिक्स क्वेश्चन्स येत आहेत. आताचा जो क्वेश्चन आहे तो आपला एज लेंथ आणि रेडियस. पहा, विचारलंय काय? एज लेंथ a विचारलाय, रेडियस तुम्हाला दिलेले, म्हणजे या पॉइंट वरती या फॉर्म्युल्यावरती आपला हा क्वेश्चन आहे. सो कमिंग टू द क्वेश्चन डायरेक्टली, आपल्याकडे ऑलरेडी रिलेशनशिप आहे. आता आपण काय करणार आहे की कॅल्क्युलेशन करणार आहे याच्यासाठी. FCC r इज इक्वल टू a/2√2. मग डायरेक्टली आपण हाच फॉर्म्युला वापरूयात जो आपल्या कामाचा आहे. पहा, चलो, r इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे r इज इक्वल टू a/2√2. मग विचारले काय? एज लेंथ. देअरफॉर a इज इक्वल टू, पाहू शकता तुम्ही या कंटेंटला इकडे घ्या तुम्ही, r इंटू 2 इंटू √2. r ची व्हॅल्यू ऑलरेडी आहे आपल्याकडे 139 पिकोमीटर, 139 पिकोमीटर इंटू, आता इथं सेंटीमीटर मध्ये घ्यायचं ते आपण बरोबर घेऊयात, 2 इंटू √2 किती असते तर 1.414, आणि तुम्हाला सेंटीमीटर मध्ये घ्यायचंय. मीटर मध्ये पिकोमीटर किती कन्वर्ट होतो? 10⁻⁻12. आपल्याला काय करायचंय? सेंटीमीटर मध्ये घ्यायचंय, म्हणजेच 10⁻⁻10. युनिट काय असेल? सेंटीमीटर. तुम्ही जर मित्रांनो हे कॅल्क्युलेशन सोडवलं तर तुम्हाला लक्षात येईल, हा गुणाकार तुम्हाला करता आला पाहिजे. लक्षात ठेवा, बेसिक कॅल्क्युलेशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन या गोष्टी जर येत असतील तरच तुमचे फिजिकल केमिस्ट्री आणि फिजिक्सचे न्यूमेरिकल्स येऊ शकतात, अन्यथा ते पॉसिबल नाही. तुम्ही जर हे मल्टिप्लिकेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं कॅल्क्युलेशन तुमचं 3.93 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर असेल, म्हणजे तुमचं उत्तर ऑप्शन सी असेल. लक्षात ठेवा, दी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला मी परत सांगतोय मित्रांनो, रेडियस आणि एज लेंथ तिन्ही युनिट सेलचे पार्ट टच करा. सिंपल क्यूबिक साठी r इज इक्वल टू a/2, बॉडी सेंटर साठी r इज इक्वल टू √3/4a, आणि फेस सेंटर साठी तुमच्या समोर आहे. चलो क्वेश्चन नंबर 2 कडे जातोय आपण. क्वेश्चन नंबर 2 काय आहे मित्रांनो? पहा, क्वेश्चन नंबर 2,
1 minute. Calculate the number of unit cells in 10.8 grams of metal. परत एक अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला, नंबर ऑफ युनिट सेल्स हा जो तुमचा न्यूमेरिकल साठी आवश्यक असणारा फॉर्म्युला आहे मित्रांनो. नंबर ऑफ युनिट सेल्स कशा काढल्या जातात, तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे x अपॉन रो इंटू ए क्यूब. किती छोटा सरळ साधा सोपा फॉर्म्युला आहे पहा. x ग्रॅम ऑफ मेटल दिलेलं असते आपल्याला, इथं दिलेलं आहे किती 10.8 ग्रॅम. रो डेन्सिटी ए क्यूब व्हॉल्यूम, आणि तुमच्या माहितीचं रो इंटू ए क्यूब हे पण दिलेलं आहे, हो की नाही. सो आपल्याला आता खूप सिंपल कॅल्क्युलेशन करायचंय पहा. x किती आहे 10.8 डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब किती आहे मित्रांनो बघा 7.2 इंटू 10 to the power of -22. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. मला वाटतं कुठल्याही प्रकारचं लॉग टेबलची गरज नाही, कुठल्याही प्रकारच्या कॅल्क्युलेटरची तुम्हाला गरज नाही, कारण हे दोन्ही नंबर एकाच टेबलमध्ये येतात. कोणत्या टेबलमध्ये येतात कमेंटमध्ये मला लवकर सांगा, पटकन सांगायचं आहे. यस, 18च्या टेबलमध्ये तुम्हाला हे दोन्ही नंबर्स भेटतील, हो की नाही. 18 चौक 72 आणि 18 सकम अष्टदश म्हणजेच 6 डिवाइड बाय 4, दोघांचा डेसिमल पॉईंट उडवून टाका. 6/4 किती येतं मित्रांनो लक्षात ठेवा, ते येतं 1.5. खालचा मायनस पॉवर वरती जाऊन प्लस होतो 10 to the power of 22. पहा उत्तर कुठं आलेलं आहे 1.5. ऑप्शन ए मध्येच तुम्हाला ते आन्सर दिसतंय. सो आपलं उत्तर ऑप्शन ए मध्ये आहे. सो परत एकदा लक्षात ठेवा, नंबर ऑफ युनिट सेल्स वर बोर्ड ॲज वेल ॲज सीईडी मध्ये क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया आपण. पहा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, कॅल्क्युलेट द डेन्सिटी. डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची म्हणजे रो कॅल्क्युलेट करायचा ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास 63. मोलार मास पण दिलेले मित्रांनो. क्वांटिटीज अगोदर लक्षात ठेवायचे काय दिलेले आहेत. फॉर्म्स एफसीसी. एफसीसी म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली 4. चलो सगळ्यात सोपा साधा सरळ फॉर्म्युला या टॉपिकचा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती त्याची. रो इज इक्वल टू डेन्सिटी इज इक्वल टू एन इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. एन म्हणजे कोण नंबर ऑफ पार्टिकल्स इन द युनिट सेल, एम म्हणजे कोण मोलार मास ऑफ द युनिट सेल, ए क्यूब म्हणजे कोण व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल, एन ए म्हणजे अवोगॅड्रोज नंबर. मित्रांनो हे फार अवघड वाटतंय म्हणून आपण काय केलं होतं, नमीच्या आत्याला 3 मुली नाहीत. ही ट्रिक तुम्हाला अगोदर पण सांगितली होती. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही तो व्हिडिओ जरूर पहा. परत एकदा सांगतोय, नमीच्या आत्याला 3 मुली नाहीत. सो सिंपल फॉर्म्युला डेन्सिटीचा पहा. रो इज इक्वल टू व्हॅल्यूज ठेवा किती 4, एम किती 63, ए क्यूब इंटू एन ए. पहा किती सोपं करून दिलंय. ऑलरेडी ए क्यूब इंटू एन एची व्हॅल्यू आहेच 28. मला वाटतं मित्रांनो 4चा टेबल तुम्हाला येत असेल. 4 1 4 4 7 28 7 1 7 7 9 63. परत एकदा सांगतो 9 उत्तर येत आहे. 9 आन्सर बी बॉम्बे. किती सोपा क्वेश्चन आहे. आणि खरं सांगू का, डेन्सिटी तर त्यांचा मोस्ट फेवरेट आहे बघा. सॉलिड स्टेट मध्ये डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावर 100% क्वेश्चन येतो. एक क्वेश्चन धरूनच चला, सीईटी असू द्या बोर्ड असू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. Find the void volume of BCC unit cell in cm cube if volume of unit cell is 1.5 into 10 to the power of -22 cm cube. मित्र हो, मी जे क्वेश्चन द्यायलोय आयरे गैरे क्वेश्चन्स नाहीत. परत एकदा ऐका, 2024 चे हे सगळे क्वेश्चन्स आहेत. लवकरच पुढच्या पार्टमध्ये 2025 चे सगळे क्वेश्चन्स आणणार आहेत तुमच्यासाठी खास. 2 मेचा पेपर सकाळचा दुपारचा शिफ्ट 1 शिफ्ट 2. 3 मेचा पेपर शिफ्ट 1 शिफ्ट 2. 4 मेचा पेपर शिफ्ट 1 शिफ्ट 2. 5 मेचा पेपर शिफ्ट 1 शिफ्ट 2. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन हा सीईटी मध्ये आलेला आहे. प्रत्येक क्वेश्चन हा मागच्या बोर्ड एक्झाम मध्ये आलेला आहे. एक ना एक क्वेश्चन तुम्हाला वाटल्यास तुम्ही स्पीड 1.5x करून पहा, पण प्रत्येक क्वेश्चन व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय सोडायचं नाही. कारण नुसते क्वेश्चन जरी नजरे खालून तुमच्या गेले तरी तुम्हाला आयडिया येऊन जाणार आहे अभ्यास कसा करायचा असतो. मी सांगणार आहे तुम्हाला येणाऱ्या 3 महिन्यात अभ्यास कसा करायचा असतो. आणि सीईटीला नक्की तुम्हाला 100 पैकी 100 पर्सेंटाईल येणार आहेत. केमिस्ट्रीमध्ये मिळवून देण्याची जबाबदारी स्वामी सरांची राहील. फक्त व्हिडिओज पाहायला विसरायचं नाही, संपूर्ण व्हिडिओ पाहायचा. चलो वाइड व्हॉल्यूम काढायचं सांगितलं मित्रांनो. लक्षात ठेवा, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तुम्हाला दिलेला आहे म्हणजेच तुम्हाला ए क्यूब दिलाय. किती दिलाय 1.5 10 to the power of -22 cm cube.
व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलाय, वाईड व्हॉल्यूम एवढ्यासाठी किती असेल ते विचारलेले. तुम्हाला हे माहित पाहिजे की पर्सेंटेज ऑफ वाईड व्हॉल्यूम बीसीसी मध्ये किती असतो. पर्सेंटेज ऑफ वाईड व्हॉल्यूम बीसीसी मध्ये आहे मित्रांनो 100 ला किती आहे, तर 100 ला ते आहे 32. मग आता किती दिलाय व्हॉल्यूम युनिट सेलचा 1.5 दिलाय. सो 1.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -22 ला किती वाईड व्हॉल्यूम असेल. खूप सिंपल आहे. सो हे किती येतं पहा 0.32 इंटू 1.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -22. तुम्हाला 15चा टेबल येतो का नाही, येत नसला उत्तर येत नाही बघा. टेबल 30 पर्यंत पाठच पाहिजे. 15च्या टेबलनुसार हे किती येते पहा 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 46, 47, 48. किती डिजिट सोडून डेसिमल पॉईंट 1 2 3 1 2 3 म्हणजे 0.48 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -22. पण सगळीकडे -23 दिलाय. याचा अर्थ काय, याला -22 ला -23 करायचं असेल तर हा नंबर असा होईल, म्हणजे डेसिमल पॉईंट पुढे जाईल 1 ने. मग आपल्याला उत्तर घ्यायचं आहे 4.8 10 टू द पॉवर ऑफ -23. कुठं आहे पहा 4.8 ऑप्शन ए मध्येच आहे. एवढं सोपं आहे ते. चलो क्वेश्चन नंबर 5. फाइंड द कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास. परत एकदा तोच फॉर्म्युला रो इज इक्वल टू n इंटू m डिवायडेड बाय a क्यूब इंटू na. पण आता यावेळी काय विचारलंय, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल विचारलंय मित्रांनो. सो a क्यूबला इकडे घ्या, रोला इकडे घ्या. फॉर्म्युला रिअरेंज. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल n इंटू m डिवायडेड बाय a क्यूब इंटू na. आता तुम्ही जर पाहिलं तर n ची व्हॅल्यू FCC मुळे किती येईल पटकन सांगा कमेंट बॉक्स मध्ये. n इज इक्वल टू किती असतं 4 असतं. सो 4 इंटू मोलार मास तुम्हाला दिले मित्रांनो 63.5 डिवायडेड बाय काय आलेलं आहे a क्यूब इंटू na ऑलरेडी दिलेलं आहे. a क्यूब नाही पाहिजे आपल्याला, रो पाहिजे. इट्स माय मिस्टेक, करेक्शन करून देतो कारण आपण a क्यूब इकडे घेतलंय. इथं काय येईल आता रो येईल मित्रांनो, रो डेन्सिटी. सो इथे येईल रो इंटू na ची व्हॅल्यू दिलेली पहा 5.5 10 टू द पॉवर ऑफ 24. हे जर तुम्ही सॉल्व केलं मित्रांनो तर काय यायला पाहिजे आन्सर. हे जर सगळं सॉल्व केलं तर काय यायला पाहिजे. सो कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करा, तुम्हाला लक्षात येईल. याचा आन्सर येते 4.618 10 टू द पॉवर ऑफ -23 cm³. सो बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे तुमचं काम आहे मित्रांनो, करता आलं पाहिजे. खूप सिंपल कॅल्क्युलेशन आहे. ऑप्शन डी डायली हे त्याचा आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 6. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग डेन्सिटी. मोलार मास विचारलंय, डेन्सिटी दिलेली आहे. इफ इट फॉर्म्स बीसीसी म्हणताय, बीसीसी n इज इक्वल टू किती असतंय 2 a क्यूब इंटू na ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली. परत एकदा डेन्सिटीच्या फॉर्म्युलावरचा क्वेश्चन. रो इज इक्वल टू n इंटू m डिवायडेड बाय a क्यूब इंटू na. पण विचारलंय काय आता आपल्याला मोलार मास हे विचारलंय, तर याला डावीकडे ठेवायचं. देअरफॉर m इज इक्वल टू काय मित्रांनो रो इंटू a क्यूब इंटू na डिवायडेड बाय हा इकडे जाताना डिनॉमिनेटरला n. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. सो m इज इक्वल टू पहा रो इंटू a क्यूब. आता आपल्याला ऑलरेडी डेन्सिटी दिलेली आहे 8.6, त्याच्यानंतर 8.6 अजून काय दिलंय a क्यूब na ची व्हॅल्यू दिली. किती दिली a क्यूब na ची 22 डायरेक्टली घेतली डिवायडेड बाय n म्हणजे बीसीसी. बीसीसी साठी n किती असतो मित्रांनो 2. किती येईल आन्सर सांगा बरं, कोण सांगताय बघूयात पटकन कमेंट बॉक्स मध्ये. याचं उत्तर मी देणार नाही, तुम्हाला शोधायचं आहे. आय वॉन्ट आन्सर ऑफ दिस MCQ ABCD. पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मला नक्की कळेल. जर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर दिला तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे. सो लवकर आन्सर द्यायचं. चलो याचा आन्सर काय येतंय मी तुम्हाला बरोबर की चूक ते सांगेलच. तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देईल मी. फक्त मला याचा आन्सर सांगा. एवढा सोपा गुणाकार भागाकार करायचा हो, लगेच येते उत्तर. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ मेटल इफ इट फॉर्म्स बीसीसी युनिट सेल हॅव्हिंग एज लेंथ. परत एकदा पहा एज लेंथ आणि रेडियस यांचं रिलेशनशिप कोणाच्या बाबतीत बीसीसी. मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे रिलेशनशिप सांगितलं होतं. काय येतं बीसीसी साठी √3/4a. विचारलंय काय रेडियस.
सो रेडियस इज इक्वल टू √3 ची व्हॅल्यू 1.732 डिवायडेड बाय 4 इंटू एज लेंथ ऑलरेडी दिले, किती दिले मित्रांनो 530. किती सोपं कॅल्क्युलेशन आहे, बोला बरं कोण सांगते सांगा मला, लवकर 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 बोला. 4 ने डिवाइड करायला 4 1 4 4 3 12 किती राहिले 1 10 म्हणल्यानंतर 4 2 8 पॉइंट 4 5 20 आणि 1.7 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. 1.7 राऊंड ऑफ करायचं, 17 वगैरे घ्यायचं, 17च्या टेबलने मल्टिप्लाय करायचं. परत एकदा याचं पण उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. दुसरा क्वेश्चन, मी फक्त तुमच्याकडे एक साधं सोपं सरळ काम दिलंय, कुठलं, गुणाकार करायचा आहे ह्या दोघांचा. कमेंटमध्ये मला उत्तर द्यायचं आहे क्वेश्चन नंबर 7 साठी. पटकन सांगायचं, मी बरोबर की चूक ते नक्की सांगेन, पण तुम्ही करायचं आहे. ठीक आहे, ज्याची कमेंट पहिल्यांदा येईल त्याला मी लगेच रिप्लाय देणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, कॅल्क्युलेट द void volume of simple cubic unit cell if the volume of unit cell is 5.5. पहा परत एकदा पहिल्यासारखाच क्वेश्चन. सिंपल क्युबिक युनिट सेलचा void volume किती असतो मित्रांनो, पटकन सांगा. 47.6 हो की नाही, 100 ला 47.6% void volume असतो. ऑक्युपाइड व्हॉल्यूम किती असतो, उरलेला 52 पॉइंट, जो राहतो तो 4. सो चला void volume मग किती काढायचा आहे, 100 ला किती आहे void volume, सिंपल क्युबिक साठी विषय चाललेला आहे. 100 ला किती असतो मित्रांनो, आता सांगितलं मी तुम्हाला, 100 ला असतो 47.6 इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑलरेडी दिलाय किती 5.5 10 to the power of -22. उत्तर किती सोपं आहे पहा, 100 ला काढून टाका, 0.476 इंटू 5.5 इंटू 10 to the power of -22. कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे, किती उत्तर येईल पटकन सांगा, वाट बघतोय मी तुमची, बोला किती येऊ शकतं. 0.476 5.5 इंटू 10 to the power of -22 हे तर आहेच, म्हणजे ह्या दोघांचाच गुणाकार तुम्हाला फक्त करायचा आहे. किती येऊ शकते सांगा, बोला बरं. राऊंड ऑफ मध्ये जरी केलं तरी अंदाज येते तुम्हाला, सांगा मला किती येऊ शकतं, पण अंदाज लावा. 0.47 आहे, राऊंड ऑफ मध्ये याला 0.4767 नंतर 0.5 धरलं, 0.5 ने याला मल्टिप्लाय करून बघा बरं किती येत आहे, किती येत आहे, 5 25 5 25 25 26 27 आहे का नाही, म्हणजे 2 आहेत का नाही सुरुवातीला 2. मग 2 आहे का कुठल्या ऑप्शन मध्ये, 1 1 2 3, कोणता यायला पाहिजे, ऑप्शन सी. करून बघा प्रत्यक्ष, तेवढंच उत्तर येईल. येस ऑर नो. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स. हा एक फॉर्म्युला तेवढाच महत्वाचा आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स काढण्याचा साधा सोपा फॉर्म्युला आहे मित्रांनो, x इंटू n डिवायडेड बाय रो इंटू a क्यूब. x म्हणजे कोण, ग्रॅम्स ऑफ मेटल दिलेलं आहे. n म्हणजे कोण, युनिट सेल बघा, BCC आहे, BCC म्हणलं तर 2, n ची व्हॅल्यू 2. त्यानंतर a क्यूब आणि रो दिलेलं आहे की, कशाला भानगडीत पडायचं आहे. x ची व्हॅल्यू 0.3, n ची व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय रो इंटू a क्यूब. बघा सोपं केलंय, 3 इंटू 10 to the power of -22. सॉल्व दिस. हे किती आलं मित्रांनो सांगा लवकर, बोला 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 बोला. 3 2 6 0.6 आलं. सो याला सॉल्व करूयात आपण. किती आलं, 3 2 6 0.6, हा खालचा -22 वरती +22 झाला, डिवायडेड बाय 3. हे ज्याला येत नाही खरं सांगा, त्याने एक बशी घ्यायची, बशीत अर्धा चमचा पाणी घ्यायचं आणि उडी मारायची बघा, बाकी काही नाही, कारण हे आलं पाहिजे. किती येत आहे, 0.2 10 to the power of 22. घोळच झाला, 10 to the power of 22 कुठंच नाही, पॉवर कमी करा, याची पॉवर 1 ने कमी केली, काय होईल, डेसिमल पॉइंट पुढे सरकेल. हा लहान हा मोठा, 2 इंटू 10 to the power of 21. आता आहे का, आता आहे का नाही, हा कुठं आहे, ऑप्शन बी बॉम्बे. सो खूप सोपे सोपे न्यूमेरिकल्स तुम्हाला CET आणि बोर्डामध्ये दिले जात आहेत. आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा क्वेश्चन, त्वरित तात्काळ ताबडतोब तुमच्या समोर बघा. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ए क्यूब काढायचा आहे. व्हेन मेटल हॅव्हिंग डेन्सिटी 1 ग्रॅम. डेन्सिटी दिली मित्रांनो, किती दिले 1 ग्रॅम, अँड मोलार मास 23 ग्रॅम्स. m पण दिलाय. क्रिस्टलाइजेस टू फॉर्म BCC, n इज इक्वल टू 2 पण दिलाय. पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. मोलार मास काढायचा आहे. ओरिजिनल फॉर्म्युला काय, ओरिजिनल फॉर्म्युला आहे नमीच्या आत्याला 3 मुले नाहीत. रिअरेंज द फॉर्म्युला, m काढायचा आहे
हो की नाही. एम इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय एन. कारण ओ नो इट्स माय मिस्टेक, व्हॉल्यूम काढायचं म्हणलंय की. बर आपल्याकडे खोडरबर आहे मित्रांनो. हे बघा लगेच त्वरित तात्काळ ताबडतोब चुका सुधारल्या पाहिजेत माणसाने, चुका स्वीकारल्या पण पाहिजेत. आपल्याला काय काढायचंय, एम नाही काढायचं, व्हॉल्यूम. इथं दिलंय की ओ क्वेश्चन मार्क, मास्तर विसरलं बघा. सो ए क्यूब इज इक्वल टू एन इंटू एम डिवायडेड बाय, आता ए क्यूब इकडे आला, रो इकडे घ्या, रो इंटू एन ए. काम सोपं केलेलं आहे. एन ची व्हॅल्यू पहा. Therefore a cube volume of unit cell is equal to n ची व्हॅल्यू 2. m ची व्हॅल्यू किती दिली मित्रांनो 23 डिवायडेड बाय काय आहे ऑलरेडी तुमच्याकडे किंमत दिलेली. कुठं दिलेली आहे बोला, रो इंटू एन ए. याची किंमत दिलेली तुम्हाला रो इंटू एन ए. रो दिले की काय डेन्सिटी आणि एन ए काय अवोगॅड्रोज नंबर 6.022 10 to the power of 23. किती सोपं आहे सांगा मला बोला. 23 2 46 डिवायडेड बाय 1 इंटू ते नंबर तेवढाच येईल 6.022. आता हा -23 होईल वरती जाऊन. 6 ने 46 ला डिवाइड करा बघा बरं किती येत आहे. किती येत आहे 26 ते 42. किती राहिले 4 राहिल्या म्हणल्यानंतर 40 पण धरू शकता. मग किती येईल 36 म्हणजेच 7.6. कुठं आहे 7.6 इथं बघा बरं. 7.6 -23 तर आहेच. 7.6 ऑप्शन डी राहील. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की किती क्विक न्यूमेरिकल्स होऊ शकतात. केमिस्ट्रीमधला टफेस्ट पार्ट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह केलेला आहे. मला वाटतं हा तुम्हाला व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्समध्ये. थँक्यू.